उद्या आपला प्रजासत्ताक दिन. तिरंग्यासमोर आपण खूप अभिमानाने राष्ट्रगीत म्हणून त्याला खूप अभिमानाने सॅल्यूट करणार. कुठे कुठे प्रजासत्ताक दिन साजरा होणार याच्या बातम्यानंतर आपण खूपच चोखंदळपणे वाचत राहणार. आणि उद्या झेंडावंदनाला ज्यांना ज्यांना जावं लागतं त्यांना कदाचित दिल्लीमध्ये सुरू असलेली प्रजासत्ताक दिनाची परेड म्हणजेच कर्तव्यपथावरती जे काही संचलन केलं जातं आपल्या इंडियन आर्मीकडनं, नेव्हीकडून, एअरफोर्सकडनं, ते पाहण्याचा योग त्यांना लाभत नाही. यावर्षीचा प्रजासत्ताक दिन तसा पाहिला तर थोडासा वेगळा, म्हणजेच कर्तव्यपथावरचं संचलन हे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने तुम्हा आम्हाला दिसणार आहे. त्याची जय्यत तयारी, त्याची रिहर्सल, त्याचा जो काही सराव करायचा तो सरावसुद्धा झालेला आहे. काय वेगळेपण आहे? पहिलं वेगळेपण की एका पुरुषांच्या बटालियनचं नेतृत्व एक युवा स्त्री करते. त्यामुळं त्या आर्मीतल्या स्त्रीला सर्वप्रथम कविप्रवीज शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. दुसरी गोष्ट, एका संचलनामध्ये जरी आपण प्रशिक्षित श्वानांचा समावेश असलेलं संचलन पाहिलेलं असलं तरी RVC म्हणजे एक वेटरनरी कोअर आपल्या आर्मीमध्ये असतं हे खूप कमी कॉमन पीपलला माहिती आहे. सामान्य नागरिकाला इतकी काही माहिती नसते. पण प्राण्यांचा उपयोग आपल्या आर्मीमध्ये कशा पद्धतीने करून घेतला जातो याची थोडी जरी माहिती आपल्याला हवी असेल तर मला जितकं माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे पुरवतो आहे. आता तुम्ही आम्ही इतिहासात वाचलं आहे की पूर्वापार म्हणजे अगदी शिवछत्रपती महाराजांचा काळ जरी घेतला तरी त्या काळामध्ये मधमाशांचा उपयोग केला गेला. कसा? त्या काळी आजच्या इतकं काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं नव्हतं. डोंगर, कडे, कपाऱ्या, गुहा याच्यामध्ये शत्रू लपून राहायचा आणि जसा मौका मिळेल तसा आपल्या या शिवछत्रपती महाराजांच्या सैन्यावर हल्ले चढवायचा. मग नक्की कोणत्या गुहेत शत्रू लपला आहे हे शोधून काढण्यासाठी त्या काळामध्ये मधमाशांचं पालन करणं आज जितकं म्हणून अद्ययावत आपण तंत्रज्ञान बघतो, पद्धती बघतो, ती पद्धती तेव्हा नव्हती. त्या काळात एखाद्या मडक्यामध्ये मधमाशांचं पालन केलं जायचं आणि मग अशी मडकी अलगदपणे उचलून ज्या गुहेमध्ये शत्रू लपलाय असं वाटतं आपल्याला, असा संशय आहे, त्या गुहांमध्ये ही मटकी फोडली जायची आणि परिणामतः या मधमाशा, गांधील माशा ह्या गुहेमध्ये जो कोणी सापडेल त्याच्यावर कडाडून हल्ला चढवायच्या. परिणाम असा व्हायचा की त्याला आरडाओरडा करत बाहेर यावंच लागायचं गुहेतनं, नाहीतर मग तो चावा सहन करून तिथेच मरणं एवढंच त्याच्या हाती असायचं. म्हणजे हा झाला तो शिवछत्रपती महाराजांच्या काळातला या गांधील माशा आणि मधमाशांचा केलेला उपयोग. आता आपण बऱ्याच वेळा काही प्रेमकथांमध्ये पूर्वीच्या काळातल्या आपण ऐकलं की कबुतराच्या द्वारे पत्रव्यवहार चालायचा. म्हणजे एखाद्या राज्याचा राजपुत्र दुसऱ्या एखाद्या राज्यातल्या राजाच्या मुलीच्या प्रेमात पडलेला असायचा आणि मग त्यांची प्रेम कहाणी, त्यांचा पत्रव्यवहार एखाद्या कबुतरामार्फत झाला, असं आपण अनेक ठिकाणी वाचनात आपल्या आलेलं आहे. कबूतर हा एक असा पक्षी आहे ज्याची स्मरणशक्ती खूपच उच्च प्रतीची आहे. म्हणजेच त्याची बुद्धिमत्ता खूपच तल्लख आहे. आणि मग ह्याच स्मरणशक्तीचा वापर कशा पद्धतीने करून घेता येईल हे अमेरिकन गुप्तचर संस्था CIA यांनी ती सुरुवात केली.
आणि मग या कबुतराचा वापर सुरू झाला. कबुतराचा वापर सुरू झाल्यानंतर असे अनेक इतर देशांनी पण सुरू केला. यामध्ये आता आपल्या भारत देशाची प्रगती एवढी झाली आहे की आपल्या भारत देशाने एका घारीचा वापर केलेला आहे. तिच्या डोक्यावरती एक हलका कॅमेरा बसवलेला आहे आणि मग तिच्याकडून जी काही माहिती काढायची आहे ती माहिती गोळा केली जाते. अर्थातच या व्हेटरनरी कोअरचं हे काम आहे. त्यानंतर आता आपल्याकडं मुधोळ हाऊंड आणि इतर काही आपल्या भारतीय कुत्र्यांच्या जाती, या जातींना प्रशिक्षित करायचंसुद्धा ठरलं आहे. त्यांचासुद्धा या संचलनात सहभाग दिसणार आहे. ही घारसुद्धा उद्याच्या संचलनात पाहायला मिळणार आहे. बॅक्ट्रियन उंट म्हणजे 2 मदारी असलेले बर्फाळ प्रदेशात सापडणारे हे उंट. ज्या ठिकाणी अतिशय हवा विरळ आहे किंवा उणे टेम्परेचर आहे, थंडी आहे, बर्फ आहे, अशा ठिकाणी उंचावरती काही रसद, काही दारुगोळा हे पुरवण्याचं काम हे बॅक्ट्रियन उंट करतात. झाक्सियर घोडे हे सुद्धा आपल्याला अशाच विभागात सैनिकांच्या मदतीसाठी उपयुक्त ठरलेले आहेत. खेचर हा तुम्ही प्रकार ऐकलेला आहे. खेचर हा डोंगराळ भागात म्हणजे अगदी 15,000 फूट हाईटवरती सुद्धा, इतक्या उंचावर जिथं हवा विरळ असते त्या ठिकाणी सुद्धा खेचर, याच्यामध्ये सुद्धा एक अतिशय चांगला गुण आहे की एकदा का त्या खेचराला रस्ता दाखवला तर ते खेचर कधीही तो रस्ता विसरत नाहीत. आपल्या इतिहासामध्ये अलीकडच्याच भारतीय लष्कराच्या बाबतीत एक नोंद आहे. पेंडोंगी असं त्या खेचराचं नाव आहे. त्याला होप 15,328 असा काहीतरी नंबर होता. या खेचराचा उल्लेख करण्याचं कारण असं की 1971च्या युद्धामध्ये या खेचराने खूप मोठी कामगिरी बजावली आहे आणि पाठीवरती लाईट मशीन गन आणि गोळ्या घेऊन शत्रूच्या तावडीतनंसुद्धा ती सुटून व्यवस्थित 25 किलोमीटरचं अंतर पार करून गोळीबार चुकवत आपल्या तळावर परतली होती. पेंडोंगीला तसं पाहिलं तर पाकिस्तानी सैनिकांनी पकडून नेलं आणि त्यांच्या एका छावणीच्या बाजूला एक बंदिवान प्राणी म्हणून बांधून ठेवलं होतं. पण पेंडोंगी इतकी हुशार होती, थोडासा तिला जेव्हा गाफीलपणा जाणवला पाकिस्तानी सैन्याचा तेव्हा ती त्यांच्या तावडीतनं सुटून पळून आली. भारतीय तळाकडं ती येताना अनेक ठिकाणी तिच्यावर गोळीबार झाला, पण तो यशस्वीरित्या चुकवत ती पुन्हा परत आली होती आणि म्हणून मग तिचा खूप मोठा सन्मान केला गेला होता. आपल्याकडं अनेक मूकप्राण्यांना मरणोत्तर पदकं दिलेली आहेत. त्यामध्ये अनेक कुत्री आहेत. बॉम्ब शोधक पथकाला मदत करणारी कुत्री हे काही नवीन नाही राहिलं आता आजकाल. आपल्याकडं पोलीस डिपार्टमेंटकडं सुद्धा अशी कुत्री आहेत. अतिशय चोख असं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. आता शिकारी पक्षी ससाणा याचासुद्धा उपयोग करून घेतला जातो. शत्रूची ड्रोन कशी ओळखायची, ती कशी पाडायची, अशा पद्धतीने प्रशिक्षित झालेले पक्षी आज आपल्या या कोअरमध्ये आहेत, काम करत आहेत. तुमच्या आमच्या रक्षणामध्ये त्यांचाही वाटा, एक अनमोल वाटा आहे. म्हणून त्यांचं योगदान आपल्याला आम्हाला विसरून चालेल का? उद्याचं संचलन म्हणूनच तुम्हाला मी आवर्जून सांगेन की टी व्हीसमोर जर बसणार असाल तर ते संचलन अवश्य बघा. इतर सगळे चॅनल्स तुम्हाला नंतर रिपीटेड टेलिकास्ट असतं, पुन्हा पाहता येतील. मित्रांनो, खरं ना, हा सुवर्ण योग असतो आपल्या जीवनातला. आम्हाला हे जे श्वास मिळालेत ना, ते अशा काही गोष्टी पाहून आपण आपल्या जीवनाचं सार्थक पण करू शकतो. या मूकप्राण्यांच्या या योगदानाच्या विषयी जी काही आत्मीयता आपल्याला दाखवायची आहे ना, तर 1 तास 1.5 तास त्या टी व्हीसमोर बसायला हरकत नाही. कारण या वर्षीचं हे प्रजासत्ताक दिनाचं संचलन थोडंसं वेगळं आहे. या सगळ्या मूकप्राण्यांना मानवंदना देण्यासाठी तुम्ही नक्कीच वेळ काढाल उद्या, अशी मी आशा बाळगतो. या खेचराची एक कहाणी सांगितली. कुत्र्यांच्या अशा अनेक कहाण्या आहेत. अगदी जितकं त्यांना आयुष्य लागतं त्यापैकी 10 ते 11 वर्ष आर्मीसाठी काम करून सेवानिवृत्त झालेली कुत्री, त्यांच्या त्या सेवानिवृत्तीचा क्षण आणि ती क्लिप ते पाहताना ऊर अभिमानाने भरून येतं हो.
आणि काय त्या प्राण्याचं कोणत्या शब्दात कौतुक करू आणि नको असं होतं. त्यामुळं असे हे जे काही प्राणी तुम्हा आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्या आर्मीच्या सोबत योगदान देत आहेत, हे अत्यंत महत्त्वाचं वाटतं ना. आता तर मी असं ऐकतो आहे की पाण्यातल्या डॉल्फिनलासुद्धा आपण प्रशिक्षित करतो आहे, केलं आहे. आणि मग शत्रूच्या आण्विक पाणबुड्या कुठं आहेत हे शोधून योग्य ती माहिती आपल्यापर्यंत पोचवायची, असंही प्रशिक्षित केलेले काही जलचर प्राणीसुद्धा सध्या आपली आर्मी प्रशिक्षित करते आहे. म्हणजे जितका म्हणून देश आपला आधुनिकतेकडे चालला आहे, तितकंच आपल्याला पूर्वीच्या काळात जसा प्राण्यांचा वापर देशरक्षणासाठी केला जायचा, राष्ट्ररक्षणासाठी शिवछत्रपती महाराजांनी केला, तशा पद्धतीने या प्राण्यांचं महत्त्व आपल्या भारत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं अधोरेखित झालेलं आहे. मग ते लडाखमधले हे बॅक्टेरियन उंट असोत, खेचर असो, किंवा अजून काही डोंगराळ प्रदेशात तुम्हाला सैनिकांची रसद पुरवण्यासाठी मदत करणारे कोणतेही प्राणी असोत, घोडे असोत, या सगळ्यांचं योगदान नाकारून चालणार नाही आहे. जितकं म्हणून आधुनिकतेकडं आपण पळतो आहे, धावतो आहे, त्यामध्ये सुद्धा आपण तरबेज होतो आहे, तितकंच आपण या प्राण्यांनासुद्धा प्रशिक्षित करतो आहे. आणि याचंच पुढचं पाऊल म्हणजे हाऊंड या जातीच्या कुत्र्यांनासुद्धा प्रशिक्षण देणं चालू आहे. अशा अजून एक 4-5 जाती आहेत भारत देशातल्या, त्या कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि प्रशिक्षण सुरू पण झालेलं आहे. अशा पद्धतीचे श्वानसुद्धा तुम्हाला उद्याच्या संचलनात पाहायला मिळतील. चला, मला तर उत्सुकता आहे, त्या घारीला बघण्याची उत्सुकता आहे, ज्या घारीच्या डोक्यावर कॅमेरा बसवलेला आहे. एक हलकासा कॅमेरा घेऊन ती शत्रूच्या रडारला चुकवत शत्रूच्या सीमेच्या पलीकडे जाऊनसुद्धा माहिती काढू शकते, किंवा इतर काही योग्य ती माहिती अवकाशात फेऱ्या मारताना ती नक्की आणू शकते. एका देशाने माकडांना अशा पद्धतीने प्रशिक्षित केलं होतं की आपल्या प्लेनला, म्हणजे हवेतून उडणाऱ्या विमानांना, पक्षी धडकल्यास त्या बर्ड हिटचा खूप मोठं नुकसान त्या विमानाला पोचतं, मोठा अपघात होऊ शकतो, हे सर्वश्रुत आहे. अशा पक्ष्यांना हकलून लावण्याचं काम ही प्रशिक्षित माकडं करायची. गंमत वाटते ना हे सगळं ऐकल्यावर. पण मित्रांनो, ह्या गोष्टी घडत आहेत, या गोष्टींची आवश्यकता दिवसेंदिवस वाढलेली आहे. आणि तसंच हे जे काही मूक प्राणी, हे जे योगदान देत आहेत देश सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं, देशाचं रक्षण करणाऱ्या आपल्या सगळ्या आर्मीला ही जे काही प्राणी मदत करत आहेत, त्यांना आपण कडक सॅल्यूट करूयात या प्रजासत्ताक दिनानिमित्त. त्यांचं योगदान कधीही आपण विसरणार नाही, हीच प्रतिज्ञा करून त्यांच्याविषयी प्रेम, आपुलकी, सद्भावना आणि त्यांच्या देशप्रेमाला कडक सॅल्यूट करूयात. कविप्रवीश यूट्यूब चॅनलवर एक फौजीचा मुलगा तुमच्यासाठी ही प्रजासत्ताक दिनानिमित्त माहिती घेऊन आला आहे. पाहायला विसरू नका. उद्या TV लावा आणि कर्तव्यपथावरचं इंडियन आर्मीचं एक शिस्तबद्ध संचलन आणि त्याद्वारे मिळणारी माहिती, आजची तुमची हत्यारं, आजचे रणगाडे कोणते आहेत, आज हे मूकप्राणी कोणते कोणते, आपण त्यांचा वापर कसा करतो आहे, याच्या बाबतीतली थोडीफार माहिती आपल्याला नक्की कळेल. अर्थातच ज्या गोष्टी गुप्त ठेवायच्या असतात राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं, त्या गुप्तच राहत असतात. त्या तुमच्यापर्यंत कधी येणार नाहीत, माझ्यापर्यंत पण त्या कधी येणार नाहीत. त्यामुळं त्या गुप्त गोष्टी जाणून घेण्याचा कधीही आम्ही काही या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न न केलेला बरा. पण जे उद्या दिसणार आहे ते एक अप्रूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे, इतकं मी नक्की सांगतो. आणि म्हणूनच प्रजासत्ताक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला अर्पण करण्यात, त्यापूर्वीच ही सगळी माहिती तुमच्या मनापर्यंत पोहोचवताना होणारा आनंद हा तितकाच तिरंग्याला सॅल्यूट करताना होणाऱ्या आनंदासारखाच मला वाटतो आहे. त्यामुळंच विश यू हॅपी रिपब्लिक डे. उद्याच्या दिवसाच्या 26 जानेवारी 2026च्या तुम्हाला सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा.